चंदगड तालुक्यातील श्री रवळनाथ प्रसन्न हे मंदिर चंदगडच्या मुख्य बाजारपेठेतून जवळजवळ 100 ते 200 मीटरच्या अंतरावरती आहे। चंदगडचा मुख्य बाजारपेठेत तुम्ही जर आलात, आता ही जो मेन चौक तुम्हाला दिसतोय तर हा आहे मेन बाजारपेठेचा चौक। तर या झेंड्यापासून तुम्हाला डाव्या हाताकडे वळायचं आहे। तिथून एक 100 पावलं चालल्यानंतर तुम्हाला एक अजून पुढे गेल्यावर 2 रस्ते लागतील, तर त्या रस्त्यापासून तुम्हाला उजव्या हाताकडे परत वळायचं आहे। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। तर हा जो मेन बाजारपेठेचा रस्ता आहे तिथे थोडीशी रहदारी असते, कारण बाजारपेठ असल्यामुळे त्यामुळे जराशा गाड्या तुम्ही सावकाश चालवा। त्यानंतर तुम्ही सरळ सरळ पुढे आलात की तुम्हाला पुतळा लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचा। तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा। तर या पुतळ्यापासून तुम्हाला एक 20 ते 30 पावले पुढे आल्यानंतर कमान लागेल। तर या कमाने काळ्या कलरची कमान आहे, हे बघू शकता तुम्ही। तर श्री रवळनाथ प्रसन्न, तर इथून तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे। तुम्ही कमेंट केली होती की रवळनाथ मंदिर दाखव म्हणून, तर मी आज तुमच्यासाठी रवळनाथ मंदिर मध्ये आली आहे। म्हटले की तुम्हाला छानपैकी श्री रवळनाथ देवस्थान दाखवावं आणि मस्तपैकी व्हिडिओ पण बनवावा, आणि इथे कसं कसं काय काय आहे वातावरण किंवा कुठून यायचं, तर हे लोकेशन एक्झॅक्ट कुठे आहे हे सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे। तर म्हणून आपण हा खास व्हिडिओ केलेला आहे फक्त तुमच्यासाठी। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर आपण एंट्री केलेली आहे मंदिरात आणि पाठीमागे तुम्ही बघू शकताय किती सुंदर व्ह्यू आहे। चंदगडमधील रवळनाथाचे पहिले मंदिर हे पांडवकालीन होते। या मंदिराची स्थापना केलेल्या अज्ञात सपत्निकांची समाधी रवळनाथाच्या या देवळाच्या चौकटीपासून 14 पावलावर आहे। भाविक पहिला समाधी समोर नतमस्तक होतो, मगच मंदिरात प्रवेश करतो। मूर्तीची स्थापना सुमारे 500 वर्षापूर्वी झाली असावी। श्री रवळनाथाला 84 चौबार असे म्हटलं जातं। ते का म्हटलं जातं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच। श्री रवळनाथ हे देवस्थान 84 गावाचे आदरस्थान आहे। रविवार हा श्री रवळनाथ देवाचा वार आहे। दिवाळीच्या पाडव्याला मंदिरापासून ज्योत गावाच्या वेशीपर्यंत जाते। दसरा, दिवाळी, गणपतीमध्ये उत्सव असतो, तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। मार्चमध्ये मोठी यात्रा असते। हे एक जागृत देवस्थान आहे। खूप लांबून लांबून लोक इथे येतात। रवळनाथाचा खूप मोठा उत्सव असतो। फेब्रुवारीमध्ये माघ पौर्णिमेच्या पहिल्या बुधवारी यात्रेला मंगळवारी रात्री गोंधळ असतो। दुसऱ्या दिवशी बुधवारी यात्रा असते। भाविक खूप लांबून लांबून यात्रेसाठी येतात। खास करून डोक्यावरची आरती बघण्यासाठी भाविक खूप लांबून येतात। डोक्यावरती निरंजन आणि त्याखाली ताट, हात न लावता ती ज्योत मंदिराभोवती फिरवली जाते। रवळनाथाच्या एकूण 5 आरत्या होतात। दसऱ्याला 2 आरत्या, अष्टमीला 1 आणि नवमीला 1, दिवाळी पाडव्याला 3री आरती होते। यात्रेला गोंधळ असतो तेव्हा रात्री आणि बुधवारी 2:30 वाजताच्या दरम्याने आरती होते। मंदिरातील श्री रवळनाथांची मूर्ती काळ्या पाषाणाची असून दक्षिणमुख आहे। श्री देव रवळनाथांच्या उजव्या हातात खडक तलवार, डाव्या हातात त्रिशूल व अमृत पात्र आहेत। कोल्हापूरवरून येताना दक्षिणेकडे ते सरळ आलेत। येताना राक्षसांचा वध करत चंदगड ग्रामी ते पोचले, त्यामुळे त्यांचे तोंड दक्षिणमुखी असावे। डोक्यावर मुकुट आणि गळ्यात यज्ञोपवीत आहेत। असा हा साज श्री रवळनाथ देवांचा। डोकीवरील आरती हे भाविकांचे आकर्षण असून ही आरती मंदिराला 5 प्रदक्षिणा घालते। त्यावेळी पालखीवर चिरमुरे लाडूंची उधळण केली जाते। हा क्षण टिपण्यासाठी अनेक जण यात्रेची किंवा या उत्सवाची वाट पाहत असतात। मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूंनी कोरीव काम केलेले आहे आणि 56 पितळी खांब आहेत। या मंदिराला सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त असा खर्च केलेला आहे। मंदिराच्या आवारात मारुती, सातेरी, भावेश्वरी, चाळोबा मंदिर आहेत। भव्य एक सभागृह आहे। दरवर्षी माघ कृष्ण चतुर्थीपासून सलग 5 दिवस देवाची वार्षिक यात्रा भरते। बुधवारच्या दिवशी डोकीवरील आरती हे मुख्य आकर्षण असते। चंदगड, आजरा, गडिंग्लजसह कोकण, कर्नाटक आणि गोवा परिसरातील हजारो भक्त येथे येतात।
त्याशिवाय नोकरी व्यवसायानिमित्त इथे आलेला प्रत्येक माणूस देवाच्या चरणी लीन होतो आणि कायमचा भक्त होऊन जातो. देवाच्या वार्षिक यात्रेला हजारो भक्त हजेरी लावतात. आमचा चंदगड तालुका हा पुरा आजूबाजूने पुरे डोंगर आणि मध्ये असा छानपैकी निसर्गरम्य वातावरणात असलेला आमचा चंदगड तालुका आहे. म्हणजे बघाल तिथे तुम्ही हिरवळ आणि झाडीच दिसेल तुम्हाला. आपण केलेलं आहे तुम्हाला बॅक साईडला दिसते ते श्री रवळनाथ देवस्थान. तर तुम्ही कमेंट केली होती की रवळनाथ देवस्थान दाखव. तर आपण 3 ठिकाणून आपल्याला एंटर करता येतं आतमध्ये मंदिरामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही एक बाजू आहे इकडून. तर इथून पण आपल्याला जाता येतं. चला तर आपण आता लग्नाचा सीझन असल्यामुळे बाजूला भव्य असं प्रशस्त असं सभामंडप आहे. तर तिकडे लग्न कार्य होतं. त्याच्यामुळे मला थोडंसं थांबावं लागलं, कारण सगळे इतके आवाज आणि सगळं होतं. त्यामुळे मग आता लग्न झाल्यावरती मी व्हिडिओ बनवायला लागली. आणि हे बघा, आपण आता एंट्री करतोय. तर एकूण 3 द्वार आहेत जिथून आपण एंट्री करू शकतोय. तर हे मुख्य द्वार आहे जिथून आपण आलो तिथून. बघा, डायरेक्ट एक्झॅक्ट मंदिराच्या समोर आपण पोहोचतोय. त्यानंतर
त्यानंतर इकडून पण एक द्वार आहे जिथून आपल्याला एंटर करता येतं, आतमध्ये एंट्री करता येते. हे चंदगडच्या बाजारपेठेतून हा रस्ता येतो सरळ मंदिराकडे, सरळ इकडे मंदिराकडे पोहोचतो. 2 वाटा झाल्या, आता मी 3री वाट दाखवते तुम्हाला. हे जे तुम्हाला दिसते हे सभामंडप आहे, जिथे लग्न कार्य वगैरे मोठे मोठे कार्यक्रम होतात, तर ते आहे. हे 3रा दरवाजा. श्री रवळनाथ मंदिराच्या उजव्या हाताला श्री हनुमान व गणेश मंदिर आहे. त्याला लागूनच भव्य असे कार्यालय आहे, जिथे मोठमोठे लग्न कार्य पार पडतात. भव्य असा हा सभागृह आहे. लग्नासाठी किंवा कार्यक्रमासाठी आलेले भाविक पहिला श्री रवळनाथ देवाचे दर्शन घेऊन मग लग्न कार्यासाठी हजर होतात. खूप मोठा प्रशस्त असा हा हॉल आहे किंवा कार्यालय आहे, जिथे खूप मोठे मोठे फंक्शन पार पडू शकतात. आता सगळेच लग्न कार्य इथेच पार पडतात. बऱ्यापैकी चंदगडमधले सगळे लग्न इथेच पार पडतात. तर श्री रवळनाथ देवस्थान हे चंदगड फाट्यापासून जवळजवळ 3-3.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि चंदगड बाजारपेठेपासून जे मुख्य बाजारपेठ आहे तिथून 100 मीटरच्या अंतरावरती आहे. तुम्हाला येताना बाजारपेठेतून येताना एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लागेल. त्या पुतळ्यापासून सरळ लेफ्ट साईडला सरळच यायचं. त्याच्यानंतर लगेच मुख्यद्वार लागतं तुम्हाला श्री रवळनाथ प्रसन्न. तर आज आपण इथे छानपैकी श्री रवळनाथ देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला पण मला तेच दाखवायचं होतं की मंदिर कुठे आहे किंवा याचं लोकेशन काय आहे. तर हे सगळं आज आपण बघितलं. तर तुम्हाला कसं वाटलं हे पण सांगा. अजून काही देवस्थाने असतील आणि तुम्हाला बघायचे असतील तर हे पण कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय कर. तोपर्यंत बाय.